महालक्ष्मी नमस्तुभ्यं. महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी. हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधी. मला तर आपण ओळखताच, पण नवीन जे बहीण भाऊ आपल्या विश्वलक्ष्मी कुटुंबात आलेले आहेत त्यांच्यासाठी परिचय देणे ही गरजेचे आहे. मी संत जनाबाई जन्मभूमी गोदावरी नदीच्या काठी पुण्यभूमी गंगाखेड जिल्हा परभणी येथून बोलत आहे. आपल्या विश्वलक्ष्मी कुटुंबातीलच एक सुप्रिया राजे भोसले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येक कार्याची सुरुवात हिंदू संस्कृतीत गणेशाची पूजा करूनच केली जाते. तसेच आज मला ज्यांनी होस्टिंग करण्याची अनुमती दिली आहे असे आपल्या विश्वलक्ष्मी कुटुंबाचे कारभारी म्हणजे सर्व होस्टिंग पासून ते सेंड ऑफ पर्यंत कार्य सांभाळणारे आपल्या सर्वांचे गुरु प्रशांत सातव सर यांना नमनवंदन करते. तसेच हिरा तेव्हा सुंदर दिसतो जेव्हा तो सोन्यात मडवला जातो असे आमचे आणखीन दोन गुरु रवी सातव सर, योगेश पाळवदे सर यांना पण मी नमनवंदन करते. तसेच हॉलमध्ये कितीही सुंदर खुर्च्या किंवा डेकोरेशन असो, पण खुर्चीत व्यक्ती बसल्याशिवाय त्या हॉलला शोभा नाही. तसे तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून हजर राहता. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि अभिनंदन, कारण तुम्ही उद्याचे कोट्याधीश आहात. आपण आपल्या टीम मधील सर्वांना कॉल करा आणि लवकर जॉईन व्हायला सांगा, कारण आजच्या प्लॅनर फार जबरदस्त आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. अशा आपल्या पुण्याच्या ग्रेट लीडर डिसिजन मेकर वंदना दिदी या प्लॅन देणार आहेत. तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर कॉल करा किंवा मिस कॉल द्या आणि आपल्या टीमला बोलवा. तसेच आपल्याला काल प्रशांत सरनं जे आपल्याला सेशन घेतलं तर त्यांनी आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवल्या की खरोखर आपण काहीच करत नाही आणि आपल्याला बोलावं लागतं, मिस कॉल द्यावं लागतं, तेव्हा आपण जॉईन होतो. तर आपल्यातल्या कमतरता आपण काढून टाकायला हव्यात. मी कालच ठरवलं होतं की स्वतःहून फोन करायचा आणि होस्टिंग करायची, पण मी कामाच्या ओघात विसरून गेले आणि माझी मलाच गिल्टी वाटलं जेव्हा सरांचा कॉल आला. तर खरोखरच आपण इतकं बेफिकीर राहतो, त्यामुळेच आपल्याला सतत आपल्याला कुटुंब प्रमुख आपल्याला सतत सावध करत राहतात. आपण सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते आपण त्यांच्यातले चांगले गुण घ्यायला हवेत. आपल्यात ज्या कमतरता, प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसतोच आहे, तर परिपूर्ण होणं हे आपल्या हातात असतं. आपण पुढच्याकडून आपल्याला जे गुण चांगले वाटतात ते घ्यायला हवेत आणि आपण ते फॉलो करायला हवे, तरच आपली प्रगती होते. तसेच बऱ्याच लोकांना असा भ्रम असतो की आपण आपल्याला का जॉईन होत नाही किंवा आपल्याला का हे होत नाही. आपण प्रयत्न करतोय, हो यस तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण आपण स्वतः आरशासमोर अगोदर उभे राहायचे आणि माझ्यात काय कमी आहे हे आपण स्वतः शोधायला पाहिजे. आणि आजकाल फॉरवर्ड झाल्याशिवाय उपयोग नाही. आपण जर जुन्याच पद्धतीनं राहत असाल, आपलं राहणीमान जुन्याच पद्धतीचं असेल, आपली बोलण्याची स्टाईल जुन्याच पद्धतीची असेल, तर आपण चेंज करायला हवी. कारण आपल्याला नवीन आणि जुन्या सर्वांसोबत आपल्याला चालायचे आहे. आपल्याला सर्वांना आपल्याला विश्व जिंकायचे आहे, विश्वामध्ये पसरवायचं आहे.
तसं म्हटल्यानंतर आपल्याला आपण सर्वांनाच आवडलं पाहिजे. अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत आपण आवडायला हवे. तर त्याच्यासाठी सौंदर्य म्हणजे पहिलं असतं ते आपलं हास्य. आपल्या चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असायला हवं. त्यामुळं आपण समोरच्याचं मन जिंकून घेऊ शकतो. आणि आपल्या राहणीमानामध्ये पण आपण थोडं सुव्यवस्थित आपल्याला शोभेल असं राहायला हवं. कारण आजकाल आपल्या मुलांना सुद्धा पप्पा मम्मी आपले सर्वात उठून दिसायला हवेत असं वाटतं. तर सासू असेल तर सासूला सुद्धा वाटतं की माझी सून सर्वात उठून दिसायला हवी. आई असेल तर तिला वाटतं माझी मुलगी सर्वात मुलगा मुलगी सुंदर दिसायला हवी. तर अशा पद्धतीनं आपण राहणीमान बदलणं हे फार गरजेचं आहे. बरं, फक्त राहणीमान बदलून चालेल का? नाही. आपल्याला कालच प्रशांत सातोसरने सांगितलं आहे की आपली बसण्याची स्टाईल, उठण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल हे सर्व सुद्धा आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि कोणाकोणात मुळातच असतं तर कोणाकोणाला शिकावं लागतं. आणि काही ना काहीतरी शिकणं हे गरजेचंच असतं. प्रत्येकात सर्वच गुण नसतात आणि सर्व गुण संपन्न असं कोणीच नसतं. तर त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकावंच लागतं. किंवा कमीत कमी आपल्यात काय कमतरता आहेत ह्या तरी आपण ओळखायला हव्यात. आणि समोरच्या मध्ये काय चांगलं आहे हे शोधता यायला हवं. आणि माफ करण्याची वृत्ती जर असेल तर आपण फार पुढे जाऊ शकतो. आता पहा, आपण प्लॅन एखाद्याला सांगितला आणि त्याने मनावर घेतला नाही की आपल्याला त्याच्याबद्दल खरोखरच परत बोलावंसं वाटत नाही. जाऊ दे, थोडा आपण जीव लावतो पण यानं माझा प्लॅन ऐकला नाही असं आपल्याला वाटतं. पण ती वेळ योग्य नसते. तर त्यामुळे ते ऐकत नाही. पण आपण प्लॅनवर डायरेक्ट न जाता आपण नेहमी नेहमी चौकशी करतो का? आपण तो कसा आहे, तब्येत कशी आहे, छान आहेत का, ह्या सर्व आपण विचारतोय का याचा पण आपण विचार करायला हवा. आपण अगदीच फक्त बिझनेस साठी जर त्यांच्याशी बोलत असेल तर ते का जॉईन होतील? नाहीत होणार. तर आपण त्यांचे वर्षानुवर्ष संबंध जपणं पण गरजेचं आहे. आज ना उद्या ते जॉईन होतीलच. पण आपण त्यांची चौकशी केल्याबद्दल, त्यामुळे आता विश्वलक्ष्मीचा समजा आपण प्लॅन अगोदर सांगितलेला असला आणि परत दुसऱ्या एखाद्याने जर त्यांना प्लॅन सांगितला तर त्यांच्या पटकन डोक्यात येतं, अरे गडे, हा तर आपल्याला याने सांगितला होता प्लॅन. मग अगोदर आपल्याला कॉल येणार त्यांचा, अरे असा असा माझा मित्र मैत्रीण म्हणत होते की हा हा प्लॅन आहे विश्वलक्ष्मी, तर मग काय आहे याची प्रोसेस. तर अशा पद्धतीने होऊ शकतं. तर आपण त्याच्यावरही थोडं काम करायला हवं. तसेच प्रशांत सातव आपल्याला एवढ्या गोष्टी सांगतात, एवढ्या गोष्टी सांगतात की आपण त्या लिहून घेत नाही. त्यामुळं आपण थोडं लिहूनही घ्यायला हवं पॉइंट थोडेफार, म्हणजे आपल्याला त्यात बदलही करता येईल आणि आपल्या लक्षातही राहील. तसेच आपण 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 गेलो तर आपण बोललो, आपण हसलो, आपण स्माइल जरी चेहऱ्यावर ठेवली तर नवीन लोक सुद्धा आपल्याला स्माइल देतात. तर नवीन लोकांशी आपण बोलायला हवं. अगदी ओळखीचेच नाही, अनोळखी लोकांना सुद्धा आपण बोलायला काय अडचण आहे, आपण बोलायचं समोरचे. आणि मी तो प्रयोग केलेला आहे म्हणूनच तुम्हाला सांगते की मी अगोदर बोलत नव्हते पण हळूहळू मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवढा शब्द बोलल्यामुळं पण नंतर मी एखाद्या वेळी विसरले तर त्या आवर्जून म्हणू लागल्या मला की गुड मॉर्निंग मॅडम. तर आणि स्माइल देऊ लागले तर छान वाटलं. तर खरोखर बदल होतातच. तसेच बऱ्याच गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत वंदना मॅडम कडून. कारण त्या ऐन वेळेला अगदी कधीही बोलायला सांगा हँडल्स करतात, पटकन बोलतात. डिसिजन मेकर खरोखर त्यांना नाव शोधतं. आणि अशा आपल्या पुण्याच्या ग्रेट लीडर, डिसिजन मेकर वंदना दिदी ह्या प्लॅन देणार आहेत. तर मला वाटतं आपण सर्वांनी बोलवलंच आहे, तर आपण त्यांचं स्वागत करूया. तर त्यांचं स्वागत आपण हँडल्स करण्यापेक्षा डिजिटल टाळ्यांनी करूया आणि थोडा बदल करूया. मी सुद्धा करते.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वंदना मॅम, वेलकम मॅम. धन्यवाद 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 मॅडम. आज आपण मराठीमध्ये सुरुवात केली तर आज प्लॅन सुद्धा मराठीमध्येच घेणार आहे. तर चला सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करते. खूप छान मॅडम आपली होस्टिंग दिवसेंदिवस खरंच खूप छान पद्धतीने आपण होस्टिंग करत आहात आणि मला पूर्ण विश्वास आहे की लवकरच तुम्ही खूप छान तुमच्या मधुर आवाजामध्ये प्लॅन सुद्धा प्रेझेंटेशन इथे करणार आहातच. तर चला नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड इव्हिनिंग. खूप छान आपला परभणी पाथरीचा टूर आपले ग्रेट संकल्पक यांच्या थ्रू सुरू आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो की लवकरच आपले विश्वलक्ष्मी मध्ये आपल्याला नवीन जॉईनिंग बघायला मिळतात, नवीन पार्टिसिपेंट, नवीन बिझनेस पार्टनर आपल्याला इथे मिळत आहेत. खूप सुंदर हा कन्सेप्ट आहे आणि ह्याच कन्सेप्टची माहिती देण्यासाठी आज मला जो मॅडमनी जी संधी दिलेली आहे, खरंच त्याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेल. खूप सुंदर कन्सेप्ट आहे, सर्वांनाच माहित आहे. फक्त नवीन पार्टिसिपेंटला एवढंच सांगेल की खरंच या कन्सेप्ट बद्दल तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल आणि खरंच जगातला 8वं आश्चर्य याला का म्हणतात हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मीटिंग पूर्ण होईपर्यंत इथे थांबावंच लागेल. कारण की खूप सुंदर असा कन्सेप्ट आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती आहे आणि काही स्लाइडच्या माध्यमातून आपण इथे जाणू शकतो की खरंच विश्वलक्ष्मी म्हणजे काय आहे आणि आपल्याला विश्वलक्ष्मीमध्येच का काम करायचं आहे, हे सर्व गोष्टी आपण इथे समजून घेऊया. तर बाकी आपण सगळं स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ. तोपर्यंत आपले ग्रेट संकल्पक त्यांचे सुद्धा मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते. आपले त्रिमूर्ती आहेच, त्यांच्यामुळेच ही संकल्पना खरंच त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि ती अस्तित्वात आली आणि खूप सुंदर हा कन्सेप्ट आपल्या समोर आलेला आहे. बस आपण थोडस याच्याकडे जरा डीपली बघितलं की खरंच काय याच्यामध्ये आपल्याला घेण्यासारखं आहे आणि का हा कन्सेप्ट आपल्याला करायचा आहे, या दोन गोष्टी जरी आपल्याला कळाल्या ना मित्रांनो, तर नक्की आपण इथे खूप मोठं करू शकतो. तर चला जास्त वेळ न घेता मी सगळ्यांची ते स्वागत करेल, सगळ्यांना मनापासून धन्यवाद करेल आणि सगळ्यांना नवीन पार्टिसिपेंट किंवा जॉईंट पार्टिसिपेंट त्यांना एकच विनंती करेल की अजूनही आपले कोणी नवीन पार्टिसिपेंट किंवा जॉईंट पार्टिसिपेंट उपस्थित नसतील तर प्लीज त्यांना एक कॉल करा, एक SMS करा. शॉर्ट बट स्वीट प्लॅन देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तर चला स्लाइड जोपर्यंत आपली ओपन होत नाहीये तोपर्यंत आपल्याकडे 2-3 मिनिटाचा वेळ आहे मित्रांनो. तोपर्यंत आपण आपल्या नवीन पार्टिसिपेंटला इथे कॉल करू शकता, एक SMS करू शकता. आपले आत्मलिंग काजळे सर नेहमीच सांगतात की खरंच आपल्याला एक SMS त्यांना करून देणे गरजेचं आहे, कारण की प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि नेमकं मीटिंगचा टाइम झालेला तेव्हा ते विसरतात. तर हीच गोष्ट आपल्याला त्यांना आठवण करून देण्यासाठी एक मिस कॉल जरी दिला आपण त्यांना की त्यांच्या लगेच लक्षात येतं, अरे चला प्लॅनचा टाइम झालेला आहे. कदाचित रोज नाही पण एखाद्या दिवशी तरी ते 2-3 वेळेस तरी जॉईन झाले तर त्यांना आपल्या कन्सेप्ट बद्दल कळेल आणि नक्की तेही छान डिसिजन घेऊन चांगल्या कन्सेप्ट मध्ये त्यांची जॉईनिंग होईल आणि नक्कीच सर्वांचंच इथं भलं होणार आहे. तर चला खूप सुंदर विचारांनी, खूप सुंदर स्लोगननी आपल्या इथे कॉन्सेप्टची सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता विश्वलक्ष्मी कनेक्टिंग युनिव्हर्स म्हणजे काय. तर हो, आपल्याला या सगळ्या गोष्टी एक एक स्लाइडच्या माध्यमातून आता समजून घ्यायच्या आहेत आणि आपण पुढे बघू शकता खूप सुंदर विचाराने आपल्या या विश्वलक्ष्मीची सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर मंत्र आपण बघू शकता. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्व भद्राणी पश्यन्तु मा कचित दुःख भाग भवित. किती सुंदर याचा अर्थ होतो की सगळे म्हणजे रोगापासून मुक्त राहायला पाहिजे, सगळे सुखी व्हायला पाहिजे आणि म्हणजे येणार जी आपल्या जीवनामध्ये जो भविष्य काळामध्ये शुभ घटना आहेत त्याचे आपण सगळे साक्षीदार व्हायला हवेत आणि कोणाच्याही जीवनामध्ये दुःख नको, एवढ्या सुंदर विचाराने आपल्या या कन्सेप्टची सुरुवात झालेली आहे. तर बघा मित्रांनो, खूप सुंदर विचार, सबका साथ सबका विकास. आपण फक्त आपलंच भलं व्हावं असा विचार जर केला तर अर्थातच ते होणार नाही. पण आपण जर विचार केला की माझ्यासोबत इतरांचंही भलं व्हावं, तर बघा युनिव्हर्स तेच आपल्याला देतो की जे आपण दुसऱ्यांसाठी मागतो. म्हणजे जे आपण मागतो देवाला तोच आपल्याला तो रिटर्न देतो. आपण जर सगळ्यांसाठी चांगली प्रार्थना केली तर तेच चांगलं रिटर्न आपल्याकडेही येणार आहे. एवढ्या सुंदर विचाराने आपल्या या कन्सेप्टची सुरुवात झालेली आहे. तर चला आपण इथे जाणून घेऊया. आता आपल्याला बिझनेस बद्दल जाणून घ्यायचं आहे की खरंच हा बिझनेस आपल्याला का करायचा आहे आणि हा कोणता बिझनेस आहे.
बऱ्याचशा लोकांना अजून सुद्धा क्रिप्टोकरन्सी बद्दल माहिती नाहीये किंवा असली तरी पण मनामध्ये भीती सुद्धा असते, की क्रिप्टोकरन्सीचं नाव जरी घेतलं तर लोकांना खूप भीती वाटते, की नको बाबा त्या करन्सीला आपण डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये ना, आपण त्याला पॅकेटमध्ये ठेवू शकतो. असली कुठे करन्सी असते का? पण ही भीती जर मनातली काढली आणि अगदी आपण मनापासून प्लॅन ऐकला, समजून घेतला तर आपल्याला कळेल, की येस अशीही आभासी मुद्रा असते आणि त्याच्यासाठी बघा आता आपण सर्व डिजिटल झालेलोच आहेत. सगळ्यांकडे आज गरीबातला गरीब व्यक्ती जरी असला, आज त्याच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, स्मार्टफोन आहे. बाकीचे सगळे व्यवहार आपण ऑनलाईन माध्यमातूनच करतो. तर हे क्रिप्टोकरन्सी समजून का नाही घेते? आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्याच लागतील, कारण की काळाची गरज आहे. तर आपण इथून जाणून घेऊया की व्हॉट इज अ क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? ज्याला आपण डिजिटल मुद्रा सुद्धा म्हणू शकतो, आभासी चलन सुद्धा म्हणू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या करन्सीची आपल्या मनात भीती आहे, बस एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की बिटकॉइन. मला तरी वाटते बिटकॉइन बद्दल बहुतेक सर्व लोकांना माहीत आहेच. बस त्या बिटकॉइनचा विचार करायचा. मदर करन्सी ती होती 2009 मध्ये आली होती. त्याचे रेट किती कमी होते आणि आज सुद्धा आपण ते रेट चेक करू शकतो. जो 20-22 पैशाची करन्सी ती अवघ्या वर्षामध्येच ती 1 लाख डॉलरला टच करू शकते. तर तुम्ही समजू शकता की याची पॉवर किती आहे. तर चला आपल्याला जाणून घ्यायचे की आपली करन्सी आपण ज्या कन्सेप्टमध्ये वर्क करतो, आपण कोणत्या करन्सीवरती वर्क करतो. तर यस जगातली ती सुद्धा 3 नंबरची करन्सी आहे. पॉवरफुल करन्सी आहे. अशा BNB करन्सीवरती आपला कन्सेप्ट हा रन करतो. तर चला आपण अजून जाणून घेऊया की करन्सी तर आपल्याला माहिती आहे. आपण आता करन्सी बद्दल जाणून घेतलंच आहे. पण आपल्याला त्याच्यामध्येही 2 प्रकारच्या करन्सी असतात. एक सेंट्रलाइज करन्सी असते, एक डिसेंट्रलाइज करन्सी असते. कोणत्या करन्सीवरती वर्क करायचं ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला जो कन्सेप्ट डिप्लॉय केलेला आहे, तो कोणत्या टेक्नॉलॉजीवरती केलेला आहे, हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की व्हॉट इज ब्लॉकचेन. येस, ब्लॉकचेन एक पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचं कामच असतं की कोणत्याही प्रकारचा जो डाटा किंवा इन्फॉर्मेशन असते त्याला रेकॉर्ड करून ठेवण्याचं. म्हणजे इथे हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी त्याला अशा प्रकारे रेकॉर्ड करून ठेवते की तिथे काहीही आपल्याला करता येत नाही. म्हणजे तिथे एडिट, डिलीट किंवा चेंज किंवा कोणता हॅकर सुद्धा त्याला तिथे हॅक करू शकत नाही. म्हणजे एवढी पॉवरफुली टेक्नॉलॉजी आहे. कुठलाही कन्सेप्ट किंवा कुठलाही प्रोग्राम प्रोग्राम जो क्रिएटर तयार करतो किंवा डेव्हलपर तयार करतो आणि तो डिप्लॉय करतो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये डिप्लॉय झाल्यानंतर चेंजेस करू शकत नाही. अगोदर हवे ते चेंजेस करू शकतो, पण एकदा डिप्लॉय केल्यानंतर क्रिएटर सुद्धा ज्याने हा कन्सेप्ट तयार केलेला आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. म्हणजे इतर कंपन्यांसारखं आपल्याला मनामध्ये भीती असते, इतर कन्सेप्ट सारख्या मनामध्ये भीती असते, की हे जर बंद पडलं तर हीच भीती इथे राहत नाही मित्रांनो. कारण की एकदा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर कुठलाही प्रोग्राम डिप्लॉय केल्यानंतर त्याला हॅकर सुद्धा, डेव्हलपर सुद्धा, जो क्रिएटर आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाहीये. तर चला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीची म्हणजे खूप माहिती घेण्यासाठी तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता किंवा युट्यूबला सुद्धा त्याचे व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर आपण बघूया की व्हॉट इज अ डिसेंट्रलाइज. आता ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण कोणत्या कन्सेप्टमध्ये वर्क करतो, कोणत्या सिस्टममध्ये आपण वर्क करतो. तर बघा जगामध्ये 2 प्रकारच्या कन्सेप्ट असतात, सिस्टम असतात. एक असं सेंट्रलाइज आणि एक असं डिसेंट्रलाइज. आता थोडक्यात सांगेल तुम्हाला की सेंट्रलाइज म्हणजे की कोणाच्या तरी अंडरमध्ये काम करणे. म्हणजे आपण बघतो हे की कंपनीमध्ये जेव्हा आपण काम करतो तिथे कोणी एमडी सीएमडी असतो, त्यांच्या अंडरमध्ये आपल्याला काम करायचं असतं. किंवा आपण सरकारी गव्हर्नमेंट जॉबला जरी असतो तिथे आपला बॉस वगैरे असतात, आपले मोठे अधिकारी असतात, त्यांच्या अंडरमध्ये आपल्याला काम करायचं असतं. ती झाली सेंट्रलाइज सिस्टम. आणि त्याच्या बिलकुल अपोजिट म्हणजे डिसेंट्रलाइज सिस्टम. इथे कुठल्याही प्रकारच्या कोणाच्या दबावाखाली आपल्याला काम करण्याची गरज नसते. ही झाली डिसेंट्रलाइज सिस्टम. म्हणजे जो क्रिएटर आहे त्यांनी सुद्धा जो कन्सेप्ट बनवलेला आहे तो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिप्लॉय केल्यामुळे त्यांचाही सुद्धा त्याच्यावरती अधिकार राहत नाहीये. ही कन्सेप्ट वर्ल्ड वाईड होऊन जाते. म्हणजे एक गव्हर्नमेंट किंवा एक व्यक्ती त्याला बंद करू शकत नाही. म्हणजे आपल्या मनात जी भीती असते बंद पडण्याची, ती भीती ते अजिबातच राहत नाहीये. तर चला आपण अजून जाणून घेऊया की विश्वलक्ष्मीमध्येच आपल्याला का काम करायचं आहे आणि विश्वलक्ष्मीमध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण खरंच लक्षात घ्यायला पाहिजे आणि तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे. तर आपण इथे बघू शकतो की विश्वलक्ष्मी इज द फर्स्ट नेटवर्क मार्केटिंग प्लॅटफॉर्म इन द वर्ल्ड पॉवर्ड बाय डिसेंट्रलाइज स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट टेक्नॉलॉजी ऑन ब्लॉकचेन. ज्या गोष्टी आता मी तुम्हाला सर्व सांगितल्या आहे म्हणजे डिसेंट्रलाइज
अशी कन्सेप्ट आहे, अशी सिस्टम आहे की तिथे एक वेळेस ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या थ्रू किंवा स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू ही कन्सेप्ट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिप्लॉय केल्यानंतर तिथे कोणतेही एक व्यक्ती त्याला बंद करू शकत नाही. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या. म्हणजे इथे आपल्याला डिसेंट्रलायझेशन बघायला मिळतं, इथे आपल्याला सिक्युरिटी मिळते, इथे आपल्याला इफिशियन्सी मिळते, म्हणजे आपल्या क्षमतेनुसार आपण काम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला ट्रान्सपरन्सी मिळते, जी खरंच खूप गरजेची असते. आणि इथे आपल्याला इक्वेलिटी म्हणजे समानता मिळते. ह्या सर्व गोष्टींनी म्हणजे ह्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या विश्वलक्ष्मी.io मध्ये आहेत. तर चला, विश्वलक्ष्मी.io मध्ये आपल्याला जर जॉईनिंग करायचे असेल तर आपल्याला काय करायचं असते, हाऊ टू जॉईन विश्वलक्ष्मी. बस, आज जे विश्वलक्ष्मीमध्ये जॉईन सदस्य आहेत त्यांची स्वतःची रेफरल लिंक तयार झालेली असते. आपल्या स्वतःच्या फोनमध्ये आपण एक ट्रस्ट वॅलेट नावाचे एक सुंदर वॅलेट आहे, त्याला डाउनलोड करून इथे विश्वलक्ष्मीमध्ये आपली रेफरलिंग त्यांना सेंड करून आपण जॉईनिंग करू शकतो. ह्या साऱ्या गोष्टी आपले अपलाईन किंवा ज्यांनी आज तुम्हाला लिंक दिलेली आहे झूमची, ते तुम्हाला सांगू शकतातच. तर चला, आपण पुढे जाणून घेऊयात की विश्वलक्ष्मीमध्ये जॉईन करण्यासाठी मिनिमम म्हणजे किती डॉलरने आपल्याला इथे सुरुवात करायची असते. तर आपण इथे बघू शकता, कमीत कमी 50 डॉलरने आपल्याला इथे सुरुवात करायची असते. म्हणजे तुम्ही समजू शकता की अगदी कमी रकमेमध्ये आपण आपल्या इथे बिझनेस स्टार्टअप म्हणजे सुरुवात त्याला करू शकतो. आणि $3 प्रोसेसिंग फी लागते. म्हणजे आपल्या व्हॅल्यूमध्ये $55 जरी असले तरी आपण आपल्या कन्सेप्टला सुरुवात करू शकतो. तर चला, आपल्याला इथे विश्वलक्ष्मी काय देते, तर आपला हा डिजिटल कन्सेप्ट असल्यामुळे विश्वलक्ष्मीमध्ये आपल्याला ते डिजिटलच प्रोडक्ट मिळतात, ज्याला डिजिटल भाषेमध्ये आपण स्लॉट म्हणतो. तर असे 12 प्रकारे आपल्याला इथे स्लॉट मिळतात. आणि पहिला स्लॉट जो असतो आपला रजिस्ट्रेशनचा असतो, तिथे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि आपल्या कामाला सुरुवात करू शकतो. बाकी जे पूर्ण जे स्लॉट आहेत आपले, हे तुम्ही बघू शकता, 100, 250, 500 हे सर्व स्लॉट इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं, क्रिएटरने अजून एक खूप सुंदर इथे सुविधा आपल्यासाठी दिलेली आहे की ज्याला लवकर अर्निंग करायची, लवकर पैसा कमवायचा आहे, तो इथे 4 स्लॉटने येऊ शकतो. म्हणजे 50 रजिस्ट्रेशन, 100, 250 आणि 500 तो वन टाइम बाय करून इथे आपली कामाला सुरुवात करू शकतो. म्हणजे बघा मित्रांनो, की आपल्याला लवकर जर फास्ट अर्निंग करायची असेल तर आपण 4 स्लॉटनी इथे आलं तर आपण खूप छान प्रकारे फास्टली अर्निंग करू शकतो. पण त्याच्यानंतर किती पैसेवाला व्यक्ती असला तरी तो पुढचा स्लॉट स्वतःच्या पैशाने इथे बाय करू शकत नाही. इथे आपल्याला कामावरतीच फोकस करावं लागतं. म्हणजे अ, इथे सुपर सीट वगैरे ह्या जे बाकीच्या गोष्टी असतात ते होण्याची भीती सुद्धा मनामध्ये राहत नाही. एक एक स्लाइडच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे समजून सांगेलच. पण इथे बघू शकता की आपण फर्स्ट स्टेज ज्याला म्हणतो, त्या फर्स्ट स्टेज आणि 500 पर्यंत स्लॉट बाय करून छान प्रकारे कामाला सुरुवात आपण इथे करू शकतो. तर चला, पुढे जाणून घेऊया की विश्वलक्ष्मीमध्ये अजून आपल्याला काय मिळतं. तर खूप सुंदर प्रकारे VLC कॉइन इथे आपल्याला मिळत असतात फ्री ऑफ कॉस्ट आपल्या जॉईनिंग वरती. ज्याही स्लॉटने आपली जॉईनिंग होते तेवढे आपल्याला VLC कॉइन इथे मिळतात. आणि ज्या कॉइन मध्ये जी काय म्हणतात त्याला गुणधर्म पाहिजेत, जे गुण पाहिजे ते सर्व गुणांनी युक्त हा कॉइन आपल्याला इथे मिळणार आहे. तोही फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर त्याचं वाटपही किती छान प्रकारे झालेलं आहे. क्रिएटरनी स्वतःवर फक्त 10%, मार्केटिंगसाठी 10% आणि कम्युनिटी म्हणजे आपल्यासाठी भरभरून म्हणजे 80% आपल्याला ते दिलेलं आहे. आणि जो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिप्लॉय आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीतच आहे. तरी सांगेल की एकदम पॉवरफुल कॉइन हा आपल्याला इथे मिळणार आहे, तोही फ्री ऑफ कॉस्ट. तर चला. हम्म. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की विश्वलक्ष्मीमध्ये मी नेहमी म्हणते की आपल्याला एक विश्वास मिळतो. तर खरंच तो विश्वास आपल्याला इथे दिसतो. आपण बघितलेले बरेचसे जुन्या कन्सेप्ट मध्ये आपले पूर्वीचे लोक होते, त्यांना माहित आहे की तिथे एकच्या नंतर एक मॅट्रिक्स येत गेलं आणि आपले खरंच ना खूप तिथे लॉस झाला. पण आपल्याला तो लॉस भरून काढण्यासाठी खरंच इथे एक विश्वास दिलेला आहे. ओनली वन मॅट्रिक्स, एकच मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिक्स वरती आपल्याला इथे काम करायचं आहे. स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. मेकॅनिझम तुम्ही बघू शकता. 1/3/9/27 चे मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मेकॅनिझम एकच स्ट्रक्चर, पण आपल्याला इन्कम किती प्रकारे मिळणार आहे, ते एकाच मॅट्रिक्स मधून आपल्याला 5 प्रकारचे इन्कम इथे मिळत असतं. तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला विश्वलक्ष्मीमध्ये कसं इन्कम मिळतं. तर बघा, इथे 5 टाइप ऑफ बोनस आपल्याला मिळत असतं. पहिलं आपल्याला इन्कम मिळतं डायरेक्ट रेफरल बोनस, त्यानंतर आपल्याला डायरेक्ट ॲटो स्किल बोनस सेकंड नंबरचं. थर्ड नंबरचं इन्कम इथे आपल्याला मिळतं 15 लेवल लिडरशिप बोनस.
चौथ्या नंबरचं इन्कम 3 लेव्हल बोनस आणि 5व्या नंबरचं जे आपल्याला बोनस मिळत असतं 4 टाइप ऑफ स्टार्टअप युनिट बोनस. अशा प्रकारे 5 प्रकारे इन्कम आपल्याला मिळतं. तर आपण एक इन्कम इथे जाणून घेऊया की आपल्याला विश्वलक्ष्मी कशा प्रकारे इन्कम इथे देते. तर बघा, खूप सुंदर. कुठेही आपण काम केले मित्रांनो, तर आपल्याला रेफर आणि अर्न टेक्निक वरतीच काम करायचं असतं. क्रिप्टो करन्सीमध्ये तुम्हाला जर खरंच पैसे कमवायचे असेल तर 3 माध्यम आहेत. आपल्याला माहित आहे की आपण मायनिंग करू शकतो, आपण ट्रेडिंग करू शकतो, किंवा आपण रेफर आणि अर्न करू शकतो. पण सगळ्यात सोपी पद्धत रेफर आणि अर्न करण्याचीच आहे. कारण की मायनिंग करायला खूप सारा पैसा लागतो, खूप सारे कॉम्प्युटर सेटअप लागतात, ते आपल्याकडे नाहीये. आणि ऑलरेडीच आपण एवढे पैशावाले असतो तर आपण ते करू शकलो असतो. पण नाही मित्रांनो, आपण सर्वसाधारण लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला रेफर आणि अर्न टेक्निक वरती काम करून आपलंही भलं करायचं आणि इतरांचंही भलं करायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, खरंच खूप सुंदर मॅट्रिक्स आहे. आणि पहिले इन्कम आपल्याला कसं येतं ते आपण बघूया. बघा, इथे तुम्ही ऍक्टिव्ह, इथे स्वतः तुमची जॉईनिंग झालेली आहे $50 आणि $50 पहिले 3 व्यक्ती जर तुम्ही कॉन्सेप्ट मध्ये आणले तर बघा तुम्हाला 100% इन्कम मिळतं. म्हणजे $150 तुम्हाला लगेच इथे मिळतात. बरोबर ना? तर बघा, हे झालं आपलं डायरेक्ट रेफरल बोनस आणि हे 50च्या स्लॉट मध्ये आपल्याला 3 व्यक्तीकडनं 100% इन्कम हे मिळत असतं. तर चला, हे 150चे 150 पूर्ण डॉलर आपल्याला मिळतात का, तर त्याचेही कसं वाटप केलेलं आहे तेही आपण बघूया. तर हे झालं आपलं डायरेक्ट रेफरल बोनस. आपण इथे बघू शकतो की आपल्याला जे इन्कम मिळालेलं आहे पहिले 3 व्यक्तीला रेफर केल्यानंतर $150, तर त्यामध्ये 50% इन्कम हे जातं आपल्या ट्रस्ट वॅलेटमध्ये. म्हणजे $75 हे लगेच आपल्या ट्रस्ट वॅलेटमध्ये जातात. आपण त्याला लगेच यूज करू शकतो. पण त्यातल्या 50% इन्कमचा परत 2 भाग होतात. 35% जातात आपल्या रिजनरेशन साठी, किंवा आपण त्याला स्टार्टअप फंड पण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपले ते जमा होतात. सेल्फ अपग्रेडेशन फंड सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. आणि 15% वाटले जाते हे आपल्या 15 लेवल लीडरशिपसाठी. म्हणजे 100% वाटप इथे झालेलं आहे. तर आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की 35% जे इन्कम कटतं ते कोणासाठी असतं, हे खूप गरजेचं आहे जाणून घेणे. कारण की आपल्याला इथे किती पर्सेंट इन्कम भेटतं एका व्यक्तीच्या जॉईनिंग वरती, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण पुढे जाणून घेऊया. आपण आता बघितलं की आपल्याला 100% इन्कम हे मिळालेलं आहे. $75 आपण लगेच यूज करू शकतो. पण 35% जे कटतात तर त्याचं काय होतं, ते इथे आपण बघू शकता की आपल्या कन्सेप्टमध्ये AI टेक्निकचा यूज केलेला आहे. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. AI टेक्निकच्या युजमुळे बघा मित्रांनो, जे 35% कटतात त्याच्यामुळे आपले स्वतःचे क्लोन, आपलाच स्वतःचा पुनर्जन्म पण आपण त्याला म्हणू शकतो, असे 15 आयडी आपल्या रिजनरेट होतात. इथे बघू शकता ॲटो 50 रिजनरेट आणि टॉप ऑफ स्टार्टअप टॉप ऑफ, म्हणजे आपल्याच 15 आयडी इथे लागतात. जेव्हाही आपल्या स्टार्टअप फंड मध्ये $53 फंड जमा होतो तेव्हा आपली एक आयडी इथे ओपन होते. म्हणजे आपल्याला ती आयडी 50% इन्कम इथे देऊन जाते. म्हणजे असे 15 वेळेस आपल्याला 50% इन्कम हे मिळत असतं. तर हा 35% इन्कम आपलं कटतं ते कोणासाठी, तर आपल्याचसाठी. म्हणजे आपण एक जरी जॉईनिंग केली तर आपल्याला किती इन्कम मिळतं, 50% आपल्या हक्काचा आहेच आणि 35 असे 85% इन्कम आपल्याला इथनं मिळत असतं. तर चला, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आणि हा, त्याच्यानंतर आपण बघतो ज्यांनी आता 50चा स्लॉट अपग्रेड केलेला आहे किंवा 50च्या स्लॉटवरची जो व्यक्ती काम करतो, तर त्याची जेव्हाही 15 रिजनरेशन होतील त्याच्यानंतर 16व्या वेळेस जेव्हा त्याचा फंड कटेल, तो जेव्हाही $103 होणार, तर समोरचा जो आपला स्लॉट आहे $100 तो ऑटोमेशन मोडवरती अपग्रेड इथे होणार आहे. त्याचप्रमाणे 250चा, त्याचप्रमाणे 500चा, म्हणजे ज्यांनी 50च्याही स्लॉटवरती काम करायला सुरुवात केली आणि कामावरती फोकस केलं, तर ऑटोमेशन मोडवरती तो पुढचे स्लॉट ऑटोमेशन मोडवरती अपग्रेड होतच राहणार आहे. म्हणजे आपल्याला स्वतःच्या खिशातून पैसे टाकण्याची गरज नाहीये. तर चला, 35% हे आपल्यासाठीच असतात, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता आपण बघूया की सेकंड इन्कम आपल्याला इथे कशा प्रकारे मिळतं. सेकंड इन्कम हे आपल्याला मिळतं डायरेक्ट ॲटो स्पिल बोनस. बघितलं आपण सुरुवातीला की 3 व्यक्ती जर आपण या कन्सेप्ट मध्ये आणले तर ते आपल्याला 100% इन्कम देऊन जातात. पण आपण कन्सेप्ट मध्ये का 3च व्यक्ती आणणार आहोत का, तर नाही मित्रांनो. त्यानंतरही आपल्या कन्सेप्ट मध्ये बरेचसे व्यक्ती येणार आहेत. तिथे तुम्ही बघू शकता की 4थ्यापासून अनलिमिटेड डायरेक्ट जेवढेही व्यक्ती तुम्ही या कन्सेप्ट मध्ये आणणार आपल्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने, तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीकडे 50% इन्कम हे मिळत राहणार आहे. 4थ्या व्यक्तीपासून अनलिमिटेड जेवढे व्यक्ती तुम्ही आणाल
त्यांचं. हे झालं आपलं सेकंड नंबरचं इन्कम. आता तुम्ही म्हणाल की ते 50% इन्कम आपल्याला मिळालं, तर हो अगदी बरोबर आहे. पण बघा, आपल्याला मॅट्रिक्स एकच असल्यामुळे सेकंड इन्कम आपल्याला इथे 50% मिळतं आणि आपण पुढे बघूया की 50% इन्कम आपल्याला कुठे मिळतं. तर आपण बघितलं की दुसऱ्या लेवलमध्ये म्हणजे दुसऱ्या बोनसमध्ये आपल्याला 50% इन्कम मिळालं आणि तिसऱ्या बोनसमध्ये सुद्धा आपल्याला 50% इन्कम हे मिळत असतं. ते कसं मिळतं ते आपण बघूया. तर बघा, इथे मॅट्रिक्स एकच आहे, 1/3/9/27चं. म्हणजे पहिल्या लेवलमध्ये जर आपण ज्या व्यक्तींना आणतो ते आपल्याला 25% इन्कम देऊन जातात. दुसऱ्या लेवलमध्ये जे व्यक्ती त्यात येतात ते आपल्याला 12.5% इन्कम देऊन जातात आणि तिसऱ्या लेवलमध्ये जे व्यक्ती येतात ते आपल्याला 12.5% इन्कम देऊन जातात. म्हणजे सगळं जर आपण काउंट केलं तर आपल्याला इथे सुद्धा 50% इन्कम हे मिळत असतं. म्हणजे ते 50 आणि हे 50 असे 50% इन्कम आपल्याला इथे मिळालेलं आहे. फक्त आपल्याला एकच गोष्ट इथे लक्षात ठेवायची असते की जेही इन्कम आपल्याला इथे मिळतं तर त्याचे 3 भाग होतात. तर पहिला भाग जातो 50%चा आपल्या ट्रस्ट वॅलेटमध्ये आणि जे 35% असतात ते इन्कम जातं आपल्या स्टार्टअप फंड मध्ये. आपण त्याला जसे बँकेमध्ये आपण डिपॉझिट ठेवतो तेही सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे ते आपल्यासाठीच असतं. आणि 15% हे फक्त वाटल्या जातात 15 लेवल लिडरशिपसाठी. असं तरी 85 इन्कम आपल्याला मिळालेच आहे. आणि या 15% जर इन्कम आपल्याला हवं असेल तर त्याच्यासाठीही खूप सुंदर एक कंडिशन आहे. आणि त्या इन्कम मधून आपल्याला 15 व्यक्तींना आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला 100% इन्कम कसं मिळू शकतं हेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बघा, आणि खूप सुंदर, ज्यालाही कंपाऊंडिंगची जादू काय आहे हे जर कळालं ना, तो बघा त्याला नक्की कळेल की आपल्याला कंपाऊंडिंगची जादू जर समजली तर आपल्याला की 1% इन्कम आहे पण ते कसं कंपाऊंडिंग होतं आणि कशा प्रकारे इन्कम आपलं हे वाढत जातं. इथे तुम्ही बघू शकता की आपले 15 लेवल पर्यंत आपल्याला इन्कम हे मिळणार आहे. एक मिनिट, इथे तुम्ही बघू शकता. काय झालं, ठीक आहे चालेल. इथे बघू शकता 15 लेवल. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 1% बोनस आपल्याला मिळणार आहे. पिनला काय झालं माहित नाहीये. त्यानंतर आपण इथे बघू शकता की आपली टीम कशी वाढत जाते. पहिल्या लेवलमध्ये आपली टीम होते 3 लोकांची, नंतर 9, नंतर 27, नंतर 81, नंतर 243. अशी जशी जशी कंपाऊंडिंग जशी जशी आपली टीम वाढत जाणार तसं आपल्या इथे टॉप अप बोनस सुद्धा वाढत जाणार आहे. तुम्ही बघू शकता पहिल्या लेवलला 150, नंतर 450, 1350, 4550. या प्रकारे आपलं हे कंपाऊंडिंग वाढतच जाणार आहे. आणि 1% इन्कम आहे मित्रांनो. पण तुम्ही बघू शकता पहिल्या लेवलमध्ये $1.5 आपल्याला मिळणार. खूप कमी वाटतं. पण जेव्हा तुम्ही खाली येता 5व्या लेवल पर्यंत तर तिथे तुम्ही बघू शकता की कंपाऊंडिंग आपली टीम किती वाढत गेली आहे. आणि आपल्याला तिथे $121 मिळाले 10व्या लेवल पर्यंत. आणि 15व्या लेवल पर्यंत तुम्ही स्वतःही सुद्धा काउंट करू शकत नाहीये. ही आहे कंपाऊंडिंगची जादू. म्हणजे असं आपल्याला 15 लोकांना जर आपण जॉईन केलं तर आपण 15% इन्कम घेण्यासाठी सुद्धा क्वालिफाय इथे होत असतो. फक्त त्याच्यासाठी एकच कंडिशन आहे, डायरेक्ट जर आपण 15 लोकांना जोडलं तर 15 लेवलचं इन्कम आपल्याला मिळणारच आहे. पण सुरुवातीला एकदम 15 लोक आपल्याकडनं जॉईन होणार नाहीये. पण सुरुवातीला 5 लोकांना जर आपण या कन्सेप्ट मध्ये आणलं तर 5 लेवलचं इन्कम तुम्हाला मिळणार. त्यानंतर 10 लोकांना तुम्ही या कन्सेप्ट मध्ये आणलं तर 10 लेवलचं इन्कम तुम्हाला मिळणार. आणि 15 लोकांना तुम्ही या कन्सेप्ट मध्ये जर घेऊन आले तर 15 लेवलचं इन्कम तुम्हाला इथे प्राप्त होणार आहे. आणि त्यात एक सुंदर क्रिएटरने एक फॅसिलिटी आपल्यासाठी दिलेली आहे. हे 15 लोकांना आपल्याला जे पूर्ण 12 स्लॉट आहे त्या पूर्ण 12च्या 12 स्लॉट मध्ये त्यांची जॉईनिंग करायची आहे का, तर बिलकुल पण नाही मित्रांनो. खाली 50च्या स्लॉट मध्ये 15 लोकांचे रजिस्ट्रेशन करा आणि क्वालिफाय व्हा 15 लेवल लिडरशिप बोनस घेण्यासाठी. पूर्ण 2.5 लाख आपले जे 2.5 लाखापर्यंत जे स्लॉट आहे त्याचे इन्कम घेण्यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. खूप सुंदर ही फॅसिलिटी आहे. आणि जर आपण हे 15 लोकांना जॉईन केलं तर आपण इथे 100% इन्कम घेण्यासाठी क्वालिफाय होऊन जातो. तर चला आता सगळ्यात बेस्ट आणि मस्त इन्कम हे 5व्या लेवलचे इन्कम आहे. आपण इथे बघू शकतो स्टार्टअप बोनस फर्स्ट स्टेज. इथे आपल्याला 4 स्टेज दिलेले आहेत. आपण पहिली स्टेज बघूया. आणि सेम इन्कम आपल्याला इथे मिळणार आहे. पण जशी जशी आपल्या स्लॉटची व्हॅल्यू वाढत जाणार आहे त्याप्रमाणे आपले इन्कम इथे वाढत जाणार आहे. इथे आपण बघू शकतो की पहिल्या लेवलमध्ये आपल्या स्लॉटची किंमत आहे $100, $150, $500. त्यानंतर आपण सेकंड लेवलमध्ये डॉलरची किंमत परत वाढते म्हणजे 1000,
2,500 आणि 5,000. त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्या डॉलरची व्हॅल्यू होते 10,000, 25,000 आणि 50,000. आणि फोर्थ स्टेज जी आहे आपली शेवटची, त्याच्यामध्ये आपल्या डॉलरची व्हॅल्यू असते 1,00,000 BNB डॉलर आणि 2,50,000 BNB डॉलरची. तर बघा, मॅट्रिक्स एकच आहे आणि एकाच मॅट्रिक्स मध्ये आपल्याला किती छान प्रकारे इन्कम इथे मिळणार आहे. इथे खरंच जो सुरुवातीला निर्णय घेईल किंवा जो फास्टली निर्णय घेऊन फर्स्ट स्टेज मध्ये, म्हणजे ही फर्स्ट स्टेजच आहे मित्रांनो, 500 पर्यंत जर आपण निर्णय घेतला, कारण की त्याच्या पुढचे स्लॉट किती पैसेवाला असला तरी तो हजाराचा स्लॉट इथे स्वतःच्या पैशाने विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे खूप सुंदर चान्स आहे आपल्याला की फर्स्ट स्टेज मध्ये जर आपण लवकरात लवकर आलो, इथे जे सर्कल फिलअप होतं टॉप टू बॉटम, लेफ्ट टू राईट, त्याच्यामुळे जो पहिला येईल, जो पहिले आएगा वो पहिले पाएगा, हा नियमच आहे. बघा मित्रांनो, त्यासाठी अजूनही आपली कन्सेप्ट मध्ये जास्त जॉईनिंग झालेल्या नाहीत फर्स्ट स्टेज मध्ये, पण फर्स्ट स्टेज मध्ये येण्याची अजूनही सुवर्ण संधी आपल्याकडे आहेत. आणि जस्ट आपल्या कन्सेप्टला आता खूप फास्टली सुरुवात होते आहे, त्याच्यामुळे खूप छान आपल्या नंतर लोक येणार आणि आपल्याला इन्कम देऊनच जाणार आहेत. तर बघा, मी सुद्धा तो निर्णय फास्टली घेतला, त्याच्यामुळे मी आज खरंच म्हणजे मला खूप प्राऊड पण वाटतं माझ्या निर्णयावरती की मी जो निर्णय घेतला आणि मला जे फास्टली अर्निंग एकाच महिन्यामध्ये मी लावलेले जे होते डॉलर, त्याच्या मी 2-3 पटीने इथे इन्कम करून घेतलं. तर तुम्ही इथे बघू शकता, मॅट्रिक्स एकच आहे. इथे तुम्ही बघू शकता की डायरेक्ट व्यक्ती आपल्याला 50% इन्कम हे देऊनच जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो ही आपली फर्स्ट लेवल आहे. फर्स्ट लेवल मध्ये हे 3 व्यक्ती आपल्याला 25% इन्कम देऊन जाणार आहे. त्याच्यानंतर सेकंड लेवल मध्ये आपले जे 9 व्यक्ती येतात ते आपल्याला 12.5% इन्कम देऊन जाणार आहे. आणि खालच्या याच्यामध्ये आपण बघतो 27 जे व्यक्ती येणार आहेत ते आपल्याला 12.5% इन्कम इथे देऊन जाणार आहे. म्हणजे आपण इथे बघू शकतो की पूर्ण काउंट जर केलं तर 100% इन्कम आपल्याला इथं मिळत असतं. तर चला अजून थोडंसं डीपली याला आपण जाणून घेऊया की हे आपल्याला इन्कम इथे म्हणजे कसं प्राप्त होतं. तर तुम्ही इथे बघू शकता की ही फर्स्ट स्टेज आहे. सेम टू सेम इन्कम आपल्याला मिळणार, स्टेज जसे वाढत जाणार. बस मॅट्रिक्स एकच आहे, आपण इथे बघू शकता. त्या फर्स्ट स्टेज मध्ये आपण सपोज $850 लावलेले आहेत आणि प्रोसेसिंग फी आपल्याला $12 असे जर काउंट करून आपण बघितलं मित्रांनो, तर आपल्याला इथे फक्त $850 लावल्यानंतर आपल्याला कसं इन्कम मिळतं. तर खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, एव्हरी डायरेक्ट त्यांचं इथे काउंट सुद्धा केलेलं नाहीये. हे जे इन्कम आपल्याला इथे आता मी तुम्हाला सांगणार आहे, हे सर्कल ग्लोबली सर्कल फिलअप होण्याच्या माध्यमातून आपल्याला येत असतात. म्हणजे आपण बघितलेलं आहे की अदर कन्सेप्ट मध्ये आपल्या डायरेक्टनी जर काम केलं, आपल्या डाऊन लाईननी, आपल्या क्रॉस लाईननी किंवा आपल्या अप लाईननी, तर आपल्याला तिथे इन्कम मिळत असतं. पण इथे इथे ग्लोबली म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये जोही व्यक्ती येतो, तो सपोज माझ्या डायरेक्ट असो का नसो, पण तो सुद्धा माझ्या सर्कलमध्ये आल्यानंतर मला कशा प्रकारे इन्कम इथे देऊन जातो तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज बघा, आज माझी जॉईनिंग झालेली आहे आणि आपण इथे बघू शकता की आत्मलिंग काजळे सर हे दुसऱ्या टीमचे परभणीचे असून सुद्धा त्यांचे सुद्धा फास्टली काम सुरू आहे. आणि बघा, त्यांच्या कामाने माझे सुद्धा इथे सर्कल फिलअप होऊ शकतात आणि मला ते अर्निंग इथे देऊन जाऊ शकतात. हे असतं ग्लोबली. आणि 100च्या स्लॉट पासून आपले पूर्ण जे सर्कल आहे ते ग्लोबली सर्कल फिलअप होणार आहे. तर आपण इथे बघू शकतो की पहिल्या लेवलमध्ये आपल्या टीम मध्ये 3 लोकांची तिथे बघू शकता 2550 आपला टॉप ऑफ व्हॅल्यू होतो, 25% आपल्याला मिळत असतात. इथे तुम्ही बघू शकता की 100च्या टॉपअप मध्ये किती इन्कम भेटतं. स्लाइड तुमच्या समोर आहे, 250च्या आणि 500च्या. सेकंड लेवल मध्ये आपली टीम होती 9 लोकांची, 7,750चा आपला टॉप ऑफ व्हॅल्यू होतो, म्हणजे बिझनेस होतो. 12.5% इथे आपल्याला मिळतात. आणि तिसऱ्या लेवल मध्ये आपली टीम होती 27 लोकांची आणि इथे आपला 22,950 टॉप ऑफ व्हॅल्यू होतो. 12.5% इथे इन्कम आपल्याला मिळत असतं. म्हणजे सोप्या पद्धतीत सांगायचं जर झालं तर बघा, आपण लावले फक्त इथे $850 आणि आपल्याला इथे पूर्ण जर आपण बघितले सर्कल फिलअप झाल्यानंतर किती इन्कम मिळतं ते इथे बघू शकता तुम्ही की $4,460 इन्कम हे आपल्याला मिळत असतं. म्हणजे एकच गोष्ट सोपी लक्षात ठेवायची, जेव्हाही 39 सर्कल एक फिलअप होतात ते आपल्याला 5.5 गुणा, म्हणजे 5.5 गुणा इन्कम आपल्याला इथं देऊन जातात. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती छान इन्कम आपल्याला इथे मिळत असते, तेही ग्लोबली. एव्हरी डायरेक्ट तिथे काउंट केलेला नाहीये. एव्हरी डायरेक्ट आपल्या हक्काचा आपल्याला 50% इन्कम देऊनच जाणार आहे. आणि आपला जो जॉईनिंग पर्सन आहे तो कोणाच्याही घरामध्ये जाऊन बसला तर त्याला लेवल्स इन्कम देऊन जाणार आहे. म्हणजे एवढी पॉवरफुल आणि एवढी छान ही सिस्टम आहे. तुम्ही बघू शकता 4.5
$4,460 जे आपल्याला मिळालेले आहे त्याचे $50% हे आपले लगेच जाणार आपल्या ट्रस्ट वॅलेटमध्ये आणि 35% लगेच जाणार आपल्या स्टार्टअप फंडमध्ये आणि 15% हे 15 लेवलसाठी वाटल्या जाणार आहे. आणि आपणही 15 लोकांना जॉईन केलेलं असेल तर ते सुद्धा इन्कम आपण इथे घेऊ शकतो. एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पुढचा जो 1000चा स्लॉट आहे आपल्या कामातून आपण $450 हे इन्कम केलेलं आहे ग्लोबली सर्कलच्या माध्यमातून. तर आपला पुढचा 1000चा स्लॉट विकत घेण्यासाठी आपल्याला स्वतःच्या खिशातनं पैसे टाकण्याची गरज पडत नाही मित्रांनो. हेच सांगते तुम्हाला. याच्यामुळे तिथे ग्लोबली सर्कल फिलअप होत असल्यामुळे आपल्याला खरंच खूप छान बेनिफिट इथे मिळत असतं. बस आपल्याला आपल्या कामाकडे फोकस करायचं असतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कन्सेप्ट कसा पोहोचवायचा आहे, ही सिस्टम कशी पोहोचवायची आहे आणि आपलंही भलं होणार आहे आणि त्यासोबत त्यांचंही भलं होणारच आहे. बस एकच निर्णय घ्यायचा आहे की लवकरात लवकर जर आपण फर्स्ट स्टेज मध्ये जर एंट्री केली तर 100% सांगते की आपल्याला इथे इन्कम हे मिळणारच आहे आणि आपले एव्हरी डायरेक्ट आपल्याला 50% इन्कम देऊनच जाणार आहे. खूप सुंदर. तर चला इथे माझा प्लॅन संपलेला आहे. आपण बघू शकता की खूप सुंदर प्रकारे हा प्लॅन आहे, कन्सेप्ट आहे. बस मन लावून काम करायचं आहे एवढंच सांगेल. आणि खूप छान प्रकारे मॅडमने आज जी कन्सेप्टची मीटिंगची सुरुवात केलेली आहे. खरंच खूप छान पद्धतीने ते होस्टिंग करतात आणि लवकरच आपल्यासमोर प्लॅन प्रेझेंटेशन होणारच आहे मॅडमचा. तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद करेल. आज माझा प्लॅन तुम्ही सर्वांनी मनपूर्वक ऐकला. तुमच्या सर्वांचे सुद्धा मनापासून धन्यवाद करेल. आपले त्रिमूर्ती त्यांना सुद्धा नमन वंदन प्रणाम करेल. सर्वांनाही नमन वंदन प्रणाम करते व इथेच थांबते आणि माईक आता मी हँडओव्हर करते आपल्या ग्रेट होस्ट सुप्रिया मॅडम. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच मॅम. आजचा प्लॅन इतका सुंदर झाला ना, सुपर से उपर. इतका सुंदर ना, ऐकतच राहा वाटलं. प्लॅन संपू नये असं वाटलं मला. एवढं सुंदर सांगितलं ना. आणि खरोखरच तुम्ही म्हणता तसंच विश्वलक्ष्मी हे एक बिझनेस नसून आपलं कुटुंब आहे आणि आपल्या सर्वांनाच कोट्याधीश व्हायचं आहे. आणि आपली इतकी छान, म्हणजे आपण जास्त भेटलेलो नाही पण अटॅचमेंट आपली एकमेकाबद्दल खूप सुंदर आहे सर्वांची. तर खरोखरच प्रत्येकाने या गोष्टी, नवीन जर जॉईन झालेली असतील तर त्या लोकांनी पटकन तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांच्याकडे जॉईनिंग करून घ्या. हा खूप सुंदर बिझनेस आहे आणि आम्ही बरेच दिवसापासून या प्लॅन मध्ये आहोत. आणि खरोखरच या प्लॅन मध्ये अगदी आपल्याला घरच्या सारखाच आपल्याला म्हणजे आपल्या घरच्या सारखंच आपल्याला याच्यामध्ये वाटतं. एवढं सुंदर, एवढं छान, सुरक्षित आणि खूप सुंदर वाटतं की जसं आपल्याला घरामध्ये आल्यानंतर आपण बाहेर गावी गेलो आणि दुसऱ्याकडे राहिलो तर आपल्याला किती छान माहोल असतो, किती आपल्याला समोर हे करतात, पण आपल्याला सुरक्षित वाटत नाही. जसं आपल्याला आपल्या घरात सुरक्षित वाटतं तसं या बिझनेसचं आहे. या बिझनेस मध्ये एवढं सुरक्षित वाटतं ना, कारण इथं धोका असे नाहीच आहे. आणि एकदम प्रामाणिक बिझनेस आहे आणि आपले ओनर खूप प्रामाणिक आहेत आणि खूप कष्टाळू पण आहेत आणि खूप ग्रेट आहेत आणि त्यांनी चहू बाजूने विचार केला आहे. मॅडमनं तर आता प्लॅन मध्ये सांगितलंच आहे की कसा त्यांनी विचार केलेला आहे. तर एवढा सुंदर विचार केलेला आहे की म्हणजे फक्त पैशाने काम होणार नाही या प्लॅन मध्ये. तर पैसावाला असला तरी त्याला फक्त 4 स्लॉट घेता येतात. पण जर आपण दुसऱ्यांना हा बिझनेस शेअर केला तरच आपण करोडपती होऊ शकतो. तर ही कल्पना खूप सुंदर आहे. तर खूप छान मॅडम, आणि एवढं सुंदर सांगितलंय ना तुम्ही. खूप 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 धन्यवाद तुमचे. तुम्ही अ, हे केल्याबद्दल, प्लॅन्स प्रेझेंट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तसेच आपले नेहमीचे होस्टिंग करणारे, आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि सर्वात सुंदर होस्टिंग करणारे आणि 4 लाईन 4 लाईन 4 लाईन असं म्हणून म्हणून आपलं मन मोहून टाकणारे, अगदी आपल्या कल्पनेच्या बाहेर आपलं कौतुक करणारे असे आपले सर्वांचे ग्रेट लाडके लाटकर सर यांना मी रिक्वेस्ट करते की आजच्या मीटिंगचं समर्पण आपण करावं. तर लाटकर सर, वेलकम 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 लाटकर सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. मी पांडुरंग लाटकर, मराठवाडा रिजन मधली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर सिटी मानवत मधून बिलॉंग करतो. आणि मित्रांनो, थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मी मंच पासून थोडासा दूर आहे. पण दूर आहे याचा अर्थ असा नाही की मी मंच सोडून दिलाय.
मी ऐकतोय पण आहे आणि पूर्ण समजून पण घेत आहे. कारण की इथं जे मिळतंय ते कुठंच मिळत नाही. मी आपल्या होस्टिंग मध्ये हमेशा सांगतोय. तर मित्रांनो, आज खरंच असा योग आहे छान की मला विश्वलक्ष्मीच्या महालक्ष्मी, ज्या 2 महालक्ष्मींनी आज आपल्याला सूत्रसंचलन पण केलंय आणि प्लॅन पण दिलाय, यांच्या लाईन मध्ये बसण्याची आज मला योग आलाय. तर आदरणीय राजे भोसले मॅडमचे मी असं मनापासून धन्यवाद करतो की मला त्यांनी आज बोलायची संधी दिली. मित्रांनो, थोडासा आवाज माझा वेगळा येत असेल, खराब पण येत असेल, कारण की सर्दी खोकल्यामुळे मी फार परेशान आहे. आणि आदरणीय प्रशांत सरांचा मला दुपारी फोन आला होता, पण मी रिसीव्ह नाही करू शकलो. तर त्याबद्दल मी प्रशांत सराला एकदा मी माफी मागतो. मित्रांनो, आजचा जो होस्टिंग झाली आहे ना, तो खरंच इतकी छान झाली आहे ना. तर प्रशांत सर आपल्याला हमेशा म्हणतात की मंचवर या, मंचवर बोला. आता 2 दिवसापूर्वी पण ते म्हणत होते की मंचवर आलं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे. बोलल्यामुळे काय होतं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या राजे भोसले मॅडम. किती सुधारणा आणि किती स्वच्छ बोलतायत बघा आता मित्रांनो. फक्त काय, सराव. फक्त त्या डेअरिंग करतात आणि येतात. त्याचा परिणाम काय झाला ते आपल्या समोर आहे. तर सगळ्यांनी आलं पाहिजे मित्रांनो. खरंच छान असा आज सूत्रसंचलन मॅडमने केलं आहे. तर पूर्ण मंचतर्फे मी मॅडमचा धन्यवाद करतो. कारण की मॅडम आता वरच्यावर येत राहतील आणि याच्यापेक्षा चांगलं आणखीन वरच्यावर देण्याचा प्रयत्न आपल्याला करतील नक्कीच. आणि आदरणीय वंदना मॅडमने जो प्लॅन दिलाय मित्रांनो, खरंच मराठीमध्ये प्लॅन ऐकण्याचा दुर्मिळ योग असतो आणि आज तो आपल्याला मिळाला आहे. आणि इतका छान प्लॅन वाटला की असं वाटतंय की मीटिंग संपूच नये, कायम ऐकतच राहावी. मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला माहिती नाही, पण मला तरी असं वाटतं की सगळ्यांना हेच वाटत असेल आणि वाटायलाच हवं. कारण की मॅडमनं सांगतात ते इतकं छान प्लॅन सांगतात की चालूच राहावं असं एकसारखं वाटतंय. मॅडमचे शब्द कानावर इतके मधुर वाटतात, फारच छान. तर मॅडमला पण सर्व टीम तर्फे सगळ्यांतर्फे मी मॅडमचं अभिनंदन करतो. मित्रांनो, एक गोष्ट आहे, कोण म्हणतं नुसते पैसे गुंतवल्यावर पैसे मिळतात. मित्रांनो, पैशासोबत बुद्धी सुद्धा गुंतवावी लागते, तेव्हा पैसे मिळतात, है की नाही? तर आपण विश्वलक्ष्मीचे लोक आहोत आणि आपल्याला पैसे गुंतवून बुद्धी सुद्धा आपल्याला गुंतवतो आपण, तेव्हाच आपण मोठे बनतो. पण विश्वलक्ष्मीचा एक असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, जरी आपल्याकडे बुद्धी कमी असेल तरी पण पैसा मिळतो, है की नाही? आपण 4 स्लॉटनं जर एंट्री केली तर एवढे पैसे येतात आपल्याला की आपल्याला बुद्धी वापरण्याची आवश्यकता न पडता सुद्धा आपली लाईफ आपण लक्झरियस बनवू शकतो. तर फारच असा सुंदर कन्सेप्ट आहे मित्रांनो. आज जे बी नवीन पार्टिसिपेंट असतील तर सगळ्यांनी कुठलाही विचार न करता समजो किंवा नाही समजो, केव्हा केव्हा माणूस नाही समजून सुद्धा काही चुका करतो आणि त्या यशस्वी होतात. तर त्याच्यातलीच एक विश्वलक्ष्मी आहे. जरी समजलं नाही तरी जॉईन होतील अशी मी अपेक्षा करतो. ज्यांनी आपल्याला रेफरल लिंक पाठवली आहे त्यांच्यासोबत संपर्क साधा आणि तुम्ही आजच्याच विश्वलक्ष्मी जॉईन कराल अशी मी एक अपेक्षा धरतो. तर फारच छान मित्रांनो, आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण प्लॅन मनोभावे ऐकलाय, त्याबद्दल मी सर्वांचे आभार करतो. आणि आदरणीय सुप्रिया मॅडमना आज जे मला बोलण्याची संधी दिली तर त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार करतो. रोज हिंदीमध्ये बोलायची सवय असते, त्यामुळे थोडंसं मराठीमध्ये बोलायला थोडंसं ऍकवर्ड होते. पण मायबोली मराठीच आहे, पण मंच जो आहे आपला तो हिंदी आहे आणि मंचवर बोलताना हिंदीच ऑटोमॅटिक तोंडामध्ये येते, त्यामुळे थोडंसं गडबड होत आहे. काही अडचण नाही. धन्यवाद मित्रांनो. उद्या आपण नंतर याच टाइमला याच वेळेला भेटू. ओव्हर मॅडम. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर, म्हणजे माझी होस्टिंग चांगली होण्याचं कारण तुम्ही सुद्धा आहात आणि तुम्ही मला प्रोत्साहन देत राहता नेहमी. तर त्यामुळे पण मी प्रयत्न केल्या आणि खरोखर सर तुमच्याकडून खूप गोष्टी मी शिकले. तसंच मी स्वतः पाहिलं काजळी सर पण सुरुवातीला प्लॅन देताना किती हे होते ना, आता हळूहळू किती सुंदर झालंय. तर खरंच सराव हा फार गरजेचा असतो आणि खूप सुंदर. आणि तुम्ही सर्वच गोष्टी सांगितल्या आणि खरंच विश्वलक्ष्मी, खरोखरच विश्वलक्ष्मीमुळे आपण एकत्र आलो. आणि नाहीतर आपल्याला एकमेकाची ओळख पण नव्हती, काही माहित पण नव्हतं कोण काय काय नाही. पण आपल्याला म्हणजे एक युनिव्हर्सच काम आहे की आपल्याला एकत्र आणण्याचं. तर त्याच्या मनात आहे आपल्या सर्वांचं कल्याण होण्याचं, त्यामुळे आपल्याला एकत्र आणलंय आणि आपण सर्वजण मिळून काम करूया. जसं की म्हणजे
मंजिल उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है, हौसले से उडान होती है. तसं आपल्याला सर्व गोष्टी आहेत, आकाशही दिलंय, आपल्याला पंख पण आहेत, पण आता आपल्याला उडण्याची गरज आहे. आपण दुसऱ्याच्या मदतीने उडत आहोत. जसं आपण एखादी म्हणजे कोणतीही गोष्ट फोर व्हीलर म्हणा, काही म्हणा, शिकताना आपण दुसऱ्याचा आधार घेऊ शकतो. नंतर मात्र आपण करतो त्या पद्धतीने आपल्याला आपल्याला जितकं लवकर होईल तेवढं आपल्याला सर्व गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. आणि शिक्षण हे असं असतं की ते कधीही संपणार नसतं. आपण जातो पण शिक्षण संपत नाही. तसं आपल्या नवीन गोष्टी काही ना काही शिकतच राहतो. तर सर, आपण वंदना मॅम प्लॅन केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि लाटकर सर, तुम्ही एवढी सुंदर शेअरिंग केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू ऑल. आणि सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. सर्वांनी थांबले आणि सर्वांनी प्लॅन ऐकला, शेवटपर्यंत राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचेच खूप खूप आभार. आणि माझ्यासहित आपल्या सर्वांनाच आपण एक म्हणजे आपण एक हे करूया की आपण विश्वलक्ष्मीला उंच गगनात नेऊया. तसंच दुर्गा सर म्हणलेलेच आहेत, आपण विश्व मध्ये मी पसरवणार म्हणून. तर आपणही त्यांच्या सहभागी होऊ, खारीचा वाटा आपणही घेऊ. आणि थँक्यू व्हेरी मच ऑल टीम. थँक्यू. उद्या याच वेळेला मीटिंग होईल, आपण सर्वांनी जॉईन व्हावे आणि आपल्या नवीन मित्रमैत्रिणींनाही बोलवावे. थँक्यू सो मच. थँक्यू.